सॉक्रेटिस मेथड सॉक्रेटिस पद्धत ही प्रश्नोत्तरांद्वारे ज्ञान शोधण्याची व सत्य स्पष्ट करण्याची एक तात्विक पद्धत आहे. ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटिस इसवी सन पूर्व 469 ते 399 यांनी ही पद्धत वापरली. याची मुख्य वैशिष्ट्ये: प्रश्नोत्तर पद्धत, यामध्ये थेट उत्तर देण्याऐवजी समोरच्याला विचारपूर्वक प्रश्न विचारून विचार करायला प्रवृत्त करणे. 2. अज्ञानाची जाणीव. मला माहीत आहे की मला काहीच माहीत नाही, म्हणजे स्वतःच्या अज्ञानाची कबुली देणे हा मुद्दा येथे आहे. त्यानंतर तिसरा आकडा संकल्पनांची स्पष्टता. न्याय, सद्गुण, सत्य यासारख्या संकल्पनांचे अचूक अर्थ शोधणे. आकडा 4 तर्कशुद्ध तपासणी. मतामतांमधील विसंगती उघड करणे. 5. नैतिक उद्देश. नैतिक आत्मपरीक्षण व सद्गुणांचा विकास करणे. त्यातील काही टप्पे. पहिला आहे उपहासात्मक विनय. सॉक्रेटिस स्वतः अज्ञानी असल्याचे भासवतो. दुसरा टप्पा आहे खंडन. प्रश्नांद्वारे चुकीची गृहीतके तो उघड करतो. तिसरा टप्पा आहे गोंधळ. निश्चित उत्तर न मिळाल्याने बौद्धिक संभ्रम निर्माण होतो हा टप्पा. तर चौथा टप्पा बौद्धिक प्रसूती. योग्य ज्ञान स्वतःहून जन्माला येणे किंवा येते असे तो म्हणतो. सॉक्रेटिस पद्धतीचे महत्त्व. चिकित्सक विचारशक्तीचा विकास या पद्धतीमुळे होतो. तर्कशुद्ध चर्चा व संवादाची संस्कृती यातून निर्माण होते. नैतिक शिक्षणाला या पद्धतीमुळे चालना मिळते. आधुनिक शिक्षण पद्धती व कायदेशीर गोष्टींवर किंवा चर्चा या माध्यमातून करता येतात. थोडक्यात सॉक्रेटिस पद्धत म्हणजे उत्तर देण्यापेक्षा प्रश्न विचारून सत्याकडे नेणारी एक तात्विक शिक्षण पद्धती होय.